नमस्कार, मी साक्षी पांचा न्यूज अनकटच्या प्राईम टाइम मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. सविस्तर बातम्यांचा आढावा घेणारच आहोत, पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. बाबा आढाव यांनी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पाणी घेत उपोषण घेतले मागे. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्यांच्या सखोल पडताळणीची रोहिणी खडसेंची मागणी. अमशा पाडवी यांच्यावर महिलाचा विनयभंग करण्याचा आरोप. अक्कलकुव्यात भाजप आणि शिंदे गटात राडा. आणि अंबाजोगाईत राज्यस्तरीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचा झाला शुभारंभ. आता पाहूयात सविस्तर वृत्त. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर बाबा आढाव यांनी 3 दिवसांपासून सुरू असलेल्या आत्मक्लेश उपोषणाला आज माघार घेतलाय. राज्याच्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या पैशांच्या प्रचंड वापराविरोधात त्यांनी उपोषण सुरू केलं होतं. ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते त्यांनी पाणी घेत उपोषण मागे घेतलंय. उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीने हे आंदोलन राज्यभर न्यावे अशी अपेक्षाही आढाव यांनी यावेळी व्यक्त केली आहे. यावेळी ठाकरे शिवसेनाचे नेते तसेच खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील देखील उपस्थित होते. आमचा पक्ष मोठा झाला होता, अंतर्गत नाराजीतून माझा पराभव झाल्याचं मत बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी व्यक्त केलंय. राजेंद्र राऊत यांनी महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाकडून बार्शी विधानसभेची निवडणूक लढवली होती, मात्र शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार दिलीप सोपल यांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर आज राजेंद्र राऊत यांनी बार्शी विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा चिंतन मेळावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. बार्शीतील जनतेने अफाट प्रेम केलंय, मात्र माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर त्याच्यात दुरुस्ती करणार असल्याचं राऊत म्हणाले. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर बोदवड विधानसभा मतदारसंघातील निकालावर आक्षेप घेत 16 मतदान केंद्रातील मतदान यंत्र आणि व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्या यांच्या सखोल पडताळणीची मागणी महाविकास आघाडीच्या पराभूत उमेदवार रोहिणी खडसे यांनी काल निवडणूक आयोगाकडे केली आहे. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेत त्यांनी याबाबतची रीतसर 7,55,000ची शासकीय फी देखील भरली आहे. बघा, प्रत्येक ठिकाणी आता प्रत्येक मतदारसंघाचा जर आपण आढावा घेतला तर प्रत्येक मतदारसंघामध्ये कुठे ना कुठे काही ना काहीतरी आकड्यांमध्ये घोळ झालेला दिसतोय. आणि त्या तऱ्हेने हा जो आज महायुतीला मिळालेला जो विजय दिसतो आहे, हा फक्त आणि फक्त ईव्हीएमच्या माध्यमातून मिळालेला दिसतोय. आज अमेरिकेसारखे प्रगत राष्ट्र आहेत की जिथे टेक्नॉलॉजीने पण ती ॲडव्हान्स राष्ट्र पकडल्या जातील अशाही देशांमध्ये बॅलेट पेपरवरती मतदान होतं. तिथे ईव्हीएमवर मशीन वापरली जात नाही, पण आपल्याच भारतामध्ये ईव्हीएम मशीन वापरण्याचा एवढा अट्टहास का केला जातोय? तुम्ही हे बॅलेट पेपरवरती इलेक्शन घ्या ना, तुम्हाला कसली भीती आहे? जर तुम्ही काही केलं नाहीये, काळाभोर प्रकरण तुमच्या कुठल्याही या निकालामध्ये नाहीये आणि तुम्हाला विश्वास आहे की हा जनतेने दिलेला कौल आहे, तर एकदा बॅलेट पेपरवरती निवडणुका होऊन जाऊ द्यात. आम्हालाही बघायचं आहे की लोकांचा तुमच्यावर विश्वास आहे की आमच्यावर विश्वास आहे. हा ईव्हीएम मध्ये केला गेलेला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार म्हणता येईल किंवा आपण म्हणतो अफरातफर केली गेलेली हा प्रकार आहे. हे नक्की याच्यातनं दिसतंय. नाहीतर विधानसभेच्या धक्कादायक निकालानंतर निवडणूक आयोगाने ईव्हीएम मध्ये हेराफेर केल्याचा आरोप करत 9 डिसेंबरला ईव्हीएम आणि निवडणूक आयोगाविरोधात धुळ्यातून मशाल मोर्चा आयोजित करण्यात आलाय. या मोर्चात धुळेकर नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत केलंय. गेल्या 6 महिन्यांपासून विविध पक्ष, वृत्तवाहिन्या, निवडणुकांच्या सर्वे करणाऱ्या कंपन्यांमध्ये धुळे विधानसभा मतदारसंघाचा सर्वे हा भाजपच्या विरोधात होता. अगदी ग्राउंड लेवलला देखील 50 ते 51% लोकांनी मला पसंती दिली असताना देखील आमच्या हक्काचं मत गेली कुठे असा संतप्त सवाल उपस्थित करत अनिल गोटे यांनी धुळे विधानसभेच्या निकालावर आक्षेप घेतलाय. त्यांचा आणि माझा प्रश्न सारखा असल्यामुळे आम्ही हा मोर्चा काढण्याचा निर्णय केलेला आहे. 7 दिवस आम्ही जागृती करणार आहोत मतदारांमध्ये. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता
समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात उर्वरित घडामोडी. नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील सोरापाडा येथे 2 गटात जोरदार राडा झालाय. शिंदे गटाचे नवनियुक्त आमदार आमशा पाडवी यांच्यावर महिलेने विनयभंग आणि मारहाण केल्याचा आरोप केलाय. आरोप करणारी महिला आणि तिचा भाऊ भाजपचे कार्यकर्ते असून महिलेचा भाऊ हा भाजप पंचायत समितीचा सदस्य आहे. आयकर विभागाने एका ट्रान्सपोर्ट व्यापाऱ्याकडे छापेमारी केली आहे. या छापेमारीत मोठ्या प्रमाणावर अवैध संपत्तीचा उघड झालाय. त्यात 25 किलो सोनं आणि 4 कोटींची रोकड मिळाली आहे. मुंबईसह देशभरातील 23 ठिकाणांवर आयकर विभागाने एकाच वेळी छापेमारीला सुरुवात केली आहे. राजस्थानमधील जयपूर आणि उदयपूर मध्ये असलेल्या ट्रान्सपोर्ट कंपनीवर ही छापेमारी झाली आहे. टिकमसिंग राव यांच्या घरी 4 कोटींची रोकड तर 18 कोटींचे 25 किलो सोनं मिळाले. तसेच गोल्डन आणि लॉजिस्टिक ट्रान्सपोर्ट ऑफिस मधूनही कोट्यावधी रुपयांची कागदपत्र देखील मिळाली आहेत. अमरावतीच्या बेलोरा गावाजवळ नाल्यात मानवी सांगाडा सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या मानवी सांगाड्यावरून मृताची ओळख पटवण्यासाठी बडनेरा पोलिसांनी प्रयत्न सुरू केलेत. सकाळी बेलोरा परिसरातील काही नागरिक बैलाच्या शोधात फिरत असताना त्यांना परिसरातील नाल्याच्या झुडुपांमध्ये मानवी सांगाडा असल्याचं आढळून आलं. त्यानंतर त्याने लगेचच घटनेची माहिती पोलीस आणि नागरिकांना दिली. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात उर्वरित घडामोडी. नाशिकच्या येवला येथील लक्कडकोट पैठणी येथे चोरी करणाऱ्या आरोपीला 12 तासात बेड्या ठोकण्यात आल्यात. येवला शहर पोलिसांनी यात यश मिळवले. लक्कडकोट पैठणी दुकानात काम करणारा
शब्बीर शेख या नोकरानेच ही चोरी केल्याचं तपासात निष्पन्न झालं असून त्याला अटक करून न्यायालयासमोर उभं केलं असता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. पैठणी दुकानाच्या पाठीमागील खिडकी तोडून 15 पैठणी, 4 मोबाईल असा एकूण 1,48,000 रुपये किमतीचा माल त्याने लंपास केला होता. यंदा कापूस बाजारातली स्थिरता फार चांगली नसून कापसाला चांगला भाव मिळत नाहीये. याच आशेवर बसलेले शेतकरी घरातला कापूस आता विकायलाच तयार नाहीत. त्यामुळे जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील जिनिंग उद्योग ठप्प आहेत. यावर्षी कापसाला प्रति क्विंटल सुमारे 7 ते 7,500 रुपयांचा भाव मिळतोय. मात्र हा भाव परवडत नसल्याने शेतकरी कापूस विकायला तयार नाहीयेत. त्यामुळे खानदेशातील या 3 जिल्ह्यांचा विचार केला तर इथल्या सुमारे 150 पैकी 70 ते 80 जिनिंग प्रेसिंग कारखाने बंद आहेत. डिसेंबर पर्यंत खानदेशात सुमारे 3 ते 350 लाख गाठींची खरेदी होते, पण यंदा तशी परिस्थिती नाहीये. काय भावना? निसर्गाने तर धोका दिलाच दिला, त्यासोबत कापूसाच्या भावाने पण आम्हाला शेतकऱ्यांना धोका दिला आहे. आम्हाला कमीत कमी 10,000 रुपये भावाची अपेक्षा होती. बिघ्याला 2 ते 3 क्विंटल कापूस फक्त झालेला आहे. त्याच्यात उत्पादन खर्च पण निघत नाही. मटेरियल, औषधी, बीजवे याला एकरी 15,000 ते 20,000 रुपये खर्च आलेला आहे आणि त्याच्यामध्ये 15-20 हजाराचं उत्पन्न झालेलं नाही. एकूण मशागत नफ्याचा विचार केला तर कापूस परवडेबल नाही आहे. कर्ज काढून तुम्ही कर्ज काढून शेती केली, तिच्यामध्ये कापसाने असं द्यायला, त्याच्यामुळे शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढणारच आहे. काय मागणी होती? आम्हाला कमीत कमी ह्या स्थितीला 10,000 ते 12,000 रुपये कापसाला भाव हवा होता आणि 4 ते 5 क्विंटल कमीत कमी उत्पन्न हवं होतं. पण उत्पन्न 2-3 क्विंटल झाले आणि त्या कापसाच्या भावाने धोका दिला, त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. अंबाजोगाईत राज्यस्तरीय खुल्या बॅडमिंटन क्रीडा स्पर्धाचा आज शुभारंभ करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने मान्यवरांची उपस्थिती होती. अंबाजोगाई शहरातील इंडोर स्टेडियम येथे या स्पर्धाचं आयोजन करण्यात आले. दिनांक 2 डिसेंबर पर्यंत या स्पर्धा चालणार आहेत. अंबाजोगाई क्रीडा व सांस्कृतिक व्यायाम मंडळाच्या वतीने याचं आयोजन करण्यात आलंय. 15 वर्षाखालील खेळाडूंसाठी राज्यस्तरीय एकेरी बॅडमिंटन स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन अनिकेत लोहिया यांनी दीप प्रज्वलन करून केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष बाजार समितीचे सभापती राजेश्वरी चव्हाण हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून पोलीस उपाधीक्षक अनिल चोरमले हे होते. शहरांमध्ये मोठमोठे कोर्ट होतात, फॅसिलिटी असते, पण त्याचा उपभोग घेणारं किंवा नवीन पिढी तयार करणारं फारसे नसतात. या ठिकाणी प्रवीण देशमुख, त्यांची सगळी टीम हे फक्त स्वतः खेळत नाही किंवा स्वतःचा खेळ आणि स्वतःची हौस पूर्ण करण्याचा प्रयत्न करत नाही, तर नवीन जनरेशनला ह्या खेळामध्ये आणण्याचा प्रयत्न करतात. या बातमीसह वेळ झाली प्राईम टाइम मध्ये. इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अँड काय.